मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटे चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। शिंदे आणि माझ्यात दुरावा नाही, दुराव्याच्या बातम्या या वेड्यांचा बाजार। शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर न बोलण्यासारखं काहीही घडलं नाही असंही केलं स्पष्ट। त्याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। अहंकार कुणाला आहे हे सगळ्यांना माहिती आहे। फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू। घरात बसून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही। मी यापूर्वी देखील म्हणालोय, गर्व आणि घमंड जे काय आहे आणि अहंकार जो आहे, अहंकार माणसाला संपून टाकतो। अमित ठाकरेंकडून नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। तर पुतळा अनावरणाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी। स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान या नावाच्या व्यक्तीकडून त्यांना फेसबुकवरून धमकी। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीनं बंद केली। तर बॅनर फाडत जोरदार निषेध। असलम शेख यांना अटक करण्याचीही मागणी। अमित साटम यांच्या कार्यालयावरील हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार। काँग्रेसच्या आंदोलनावरून प्रवीण दरेकरांचा इशारा। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी आणि अमराठी वाद सुरू। तर मुंबईत भाजपचं घाणेरडं राजकारण, घाणेरडे हे डाव चालणार नाहीत। आदित्य ठाकरेंची टीका। त्यांचा हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर आता मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न भाजप घाणेरडा करत आहे। पण भाजपला मुंबई उत्तर देईल। मुंबईमध्ये असे त्यांचे खेळ घाणेरडे चालत नाहीत। कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी। अजूनही एक प्रश्न आहेच। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। निवडणूक प्रचारामध्ये भाषणादरम्यान काही वेळा असं बोललं जातं, माझ्या सहकाऱ्यांचा भेदभावाचा उद्देश नाही। अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो। त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाहीये। आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया। आम्ही जर गणित जुळवली तर आमदार संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील। पोस्टमधून इशारा। तर गणित जुळलं की नागेश पाटील आष्टीकर संतोष बांगर की जय म्हणतील। संतोष बांगरांच्या याच वक्तव्यानंतर आष्टीकरांची फेसबुक पोस्ट। तसं जर काय गणित जुळवाजुळी तिकडले जर सुरू झाली तर पहिले असतील ते बांगर, ते इथून सोडून दुसरीकडे जातील। कुठे जातील? बीजेपी त्यांच्याकडे यायला कमी जास्त पाहणार नाहीत असं माझं मत आहे। निवडणुका होत राहतील, भाजप जिंकत जाईल। लोकशाही वाचवण्यास निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग दिसतोय। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांची भूमिका। जळगावमधील एकनाथ खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणी बिलाल चौधरीला अटक। तर मुंबई पोलिसांनी आरोपीला उल्हासनगरमधून अटक केल्याची माहिती। 29 तारखेनंतर तुम्हाला या ठिकाणी चिंतित करू, तुमचे दिवस भरलेत। वडेट्टीवारांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। दरम्यान काँग्रेस किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती। किंचित आले आहे, अरे किंचित नाही, तुमचे दिवस भरले आहेत। 29 पर्यंत तुम्ही थांबा, तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ। तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडला। प्रशासकीय दहशत मोडून काढणार असं म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा। बुलढाण्यामध्ये माझी आजी आमदारात जुंपली। तर शहरातील गुंडाराज संपवायचा आहे। विजयराज शिंदेंचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल। तर तुम्ही 15 वर्ष सत्तेत होतात, तुम्ही जनतेची सेवा करण्याऐवजी मुंबईतली डान्स बार या ठिकाणी अय्याशी केली। गायकवाडांचा विजयराज शिंदे यांच्यावर पलटवार।
15 वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्स बारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला, तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अय्याशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवेकरता हे शहाणपण शिकवता तुम्ही आम्हाला. हे कोणी निर्माण केलेलं आहे? कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या? ही सत्तेची भूक कुठंतरी अहंकाराकडे, अराजकतेकडे आणि हुकुमशाहीकडे नेणारी आहे. आम्हाला कणकवलीचं वातावरण खराब करायचं नाही. 2 तारखेनंतर सुद्धा सिंधुदुर्गचा पालकमंत्री मीच असेन, नितेश राणेंचा दावा. 2 तारखेनंतर पण या मतदारसंघाचा आमदार हा नितेश राणेच असेल. 2 तारखेच्या नंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणेच असेल.